सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील व शहरातील सरसकट महिलांना दरमहा 2100 रुपये द्यावे तसेच लाडक्या बहिणींची फसवणूक करू नये असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते की महाराष्ट्रातील सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील। कोणत्याही महिलांवर अन्याय केला जाणार नाही असे महायुतीच्या नेत्यांनी घोषित केले होते। मोठा गाजावाजा करून महिलांकडून फॉर्म भरून घेण्यात आले। लाखो महिलांनी फॉर्म भरून त्याला कागदपत्रे जोडली। फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये खर्च केले, परंतु आता सत्तेवर आल्यावर महायुतीचे नेते लाडक्या बहिणी व गोरगरीब महिलांची फसवणूक करीत आहे। वेगवेगळे नियम लावून महिलांचा अर्ज बाद करण्यात येत आहे। ट्रॅक्टर, 4 व्हीलर, शेती, इन्कम टॅक्स व इतर छुपे नियम कारण लावून महिलांना दिली जाणारी दरमहा रक्कम बंद करण्यात येत आहे। ही महाराष्ट्रातील गोरगरीब लाडक्या बहिणींचा अपमान आहे। सर्व महिलांनी रीतसर फॉर्म भरले, त्यांची पडताळणी झालेली आहे, मग आता परत काही कारण देऊन नावे का कमी करण्यात येत आहे। सत्तेत येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला फसवण्याचे काम केलंय। आतापर्यंत जेवढ्या महिलांना दरमहा रुपये रक्कम दिली गेली असेल अशा सर्व महिलांना यापुढेही दरमहा रक्कम दिली जावी। तसेच कोणत्याही महिलांचे नाव कमी करण्यात येऊ नये, महिलांना धोका देऊ नये, लाडक्या बहिणींना फसवू नये, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष गोरगरीब वंचित गरजू महिलांना एकत्र करून रस्त्यावर उतरून सरकार विरुद्ध आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे रणजितराजे भोसले, भिकानेरकर, DT पाटील, शकिला बक्ष, राजू डोमाळे, अशोक धुळकर, नंदू मामे, राजेंद्र सोलंकी, दीपक देवरे, वाल्मिक मराठे, डोमिनिक मलबारी, राजेंद्र सोनवणे, सोनू घारू, सहमद शेख, शोएब अन्सारी, कुणाल पाटील, बरकत शाह, स्वामिनी पारखे, गायत्री पाटील, मंगलदास वाघ, ऋतिक पोळ, रामेश्वर साबरे, निखिल मोमया, कृष्णा ठाकरे, बंटी वाघ, अशोक गवळे, गोलू नागमल, राजू चौधरी, सलीम खाटेक, युनुस शेख, गौरव पाटील, रुबाब पिंजारी आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली, पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे। विविध कारणं देऊन इन्कम टॅक्स असेल, 4 व्हीलर असेल, शेती असेल, या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नावं या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे। हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे, लाडक्या बहिणींची फसवणूक आहे। या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकही या जिल्ह्यातील शहरातील एकही लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।